रविवार म्हटलं तर तूप करणं किंवा साफसफाई करणं हे बरेच कामं आपल्या प्रत्येक घरात होत असतात. तसंच काय आमच्या घरातही चाललं होतं. पण आता हे नवीन पराक्रम घरात सुरू झाले, की फर्निचरवर चढणं किंवा किचन ट्रॉलीवर चढणं. आज आहे ना मुलांना पनीरची भाजी खायची होती. त्याच्यातलं पनीर आल्या-आल्या अर्धं मुलांनी खाल्लं आणि उरलेलं जे होतं त्याची भाजी करू म्हटलं. आता मी जे काही करत असते त्याच्या मध्ये-मध्ये स्वामीला करायचं असतं. सगळं तो माझं बघत असतो आणि त्याच पद्धतीने मग सेपरेट जाऊन तो काही ना काही उद्योग करत असतो. तर छानपैकी भाजी बनवली, ते गरम-गरम पोळ्या केल्या. रविवार असून सुद्धा मिस्टरांना कामावर जावं लागलं. मग त्याच्यामुळे आम्ही तिघेच होतो आणि इथे लाडू खात असताना इकडे-तिकडे लाडू केल्याशिवाय तो सगळा लाडू कधीच खात नाही. मैत्रिणींनो, मला तुम्ही बऱ्याच वेळा विचारता, की "ताई, तू हा ड्रेस कुठून घेतला? हा टॉप कुठून घेतला?" तर माझा 90% कपडे हे मधुश्री क्रिएशनचेच असतात, जे आपल्याच एक सबस्क्रायबर ताई आहे, पण खूप छान त्यांचा बिझनेस आहे. आणि अगदी तुम्हाला सांगते, हा ड्रेस मी बऱ्याच वेळा ऑनलाईन पाहिला होता, पण तो मला फक्त ₹550 ला पडला. मी त्यांच्याकडनं घेतला. क्वालिटी जबरदस्त आहे आणि मी अजून बरेच काही म्हणजे 1103 अशी कुर्तीज त्यांच्याकडनं मागवले. खूप सुंदर क्वालिटी आहे. Facebookला मधुश्री क्रिएशन हे त्यांचं एक Facebook लाईव्ह रोज होतं. ते तुम्ही नक्की बघा आणि छान-छान शॉपिंग करा. बघा, आता इथे एका वेबसाईटवर याची किंमत बघा आणि हा मला अगदी ₹550 ला पडला आहे. इथे त्यांचा नंबर पण फ्लॅश होत असेल. तुम्ही ऑर्डर करू शकता. अजून 2-3 कपडे मी ऑर्डर केले आहे. लवकरच ते येतील सुद्धा. आणि हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही बरं का. नंतर आम्ही संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार गेलो होतो एका एक्झिबिशनला. खूप छान एक्झिबिशन होतं. बऱ्याच काही वस्तू तिथून घेतल्या. त्याच्यामध्ये सोलापूरची शेंगदाण्याची चटणी होती आणि दुबईचे खजूरसुद्धा खूप छान होते. तर ते सुद्धा घेतले. छानपैकी मुलांनी ते नाश्ता केला. सगळ्या खेळणी झाल्या होत्या. फक्त बंदूकची कमी होती. ती सुद्धा